बातमी आहे अर्थात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी। आरोपींना अटक करून होणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे। तसंच दुसरा आरोपी गोपाल बदनेला देखील अटक करा अशी कुटुंबियांची मागणी आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतरच आम्हाला न्याय मिळेल अशी भावना ही मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे। जसं समजली माहिती त्यानुसार आम्ही तिथे समजा 3:30 वाजता पोहोचलो हॉस्पिटलमध्ये। पोलिसांनी आम्हाला पूर्वकल्पना दिली, असा जो घटनाक्रम आहे सांगितला, हॉटेल रूममध्ये वगैरे गळफास घेतलेला। नंतर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मग मी जेव्हा ऑटोप्सीसाठी मध्ये प्रेझेंट राहील मी तिथे असं सांगितलं, तेव्हा 4 वाजता दरम्यान सकाळी मग मी हातावरती सुसाईड नोट पाहिली। त्यानंतर मग मी तिथल्या सर्व पोलीस इन्स्पेक्टरला वगैरे कळवलं आणि सांगितलं की फॉरेन्सिक एक्सपर्टचेच त्यामध्ये ऑटोप्सी करेल। हो, मी तिथे होतो प्रेझेंट। तिला फलटणच्या जे वैयक्तिक राजकारणी लोक आहेत त्यांचा तिच्यावर ते पोस्टमार्टम, कारण तिला ड्युट्याही तशाच पडायच्या सारख्या पोस्टमार्टमच्या, आणि हे रिपोर्ट मॅडम असा बदलून द्या तसा बदलून द्या असं तिनं खुलासाही केला। जूनपासनं ऑगस्टपर्यंत बऱ्याचदा पोलीस उपनिरीक्षकांच्या विरोधात तक्रारी दिल्या, पण त्या तक्रारीचं निराकरण झालं नाही। आणि तिथला जो धुमाळ नावाचा वैद्यकीय ऑफिसर आहे, मेडिकल ऑफिसर, तोही तिला सारख्या त्या ड्युट्या देऊन तिला सारखं टॉर्चर करायचा। आम्हाला अशी अपेक्षा आहे की जो संतोष बनकर आहे, त्याला प्रशांत बनकर, त्याला पकडलेलं आहे पण पकडून चालणार नाही। हे दोन्हीही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे। खासदाराच्या पीएचं नाव देखील तिनं ज्या खुलाशामध्ये उल्लेख केलेला होता जूनमध्ये की खासदाराचे पीए येतात, प्रेशर आणतात, परंतु कोणते पीए आहेत ते तिनं फक्त नोटमध्ये लिहून ठेवलेलं होतं त्या जूनमध्ये, जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये, जे सांगितलं की मला न्याय मिळावा आणि मला जर सारखं प्रेशराईज करत राहिले तर मी सुसाईड करेल, हे असंही तिथल्या स्थानिकचे जे तिथले कर्मचारी स्टाफ आहेत त्यांना त्या सांगत होत्या। आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी, झालीच पाहिजे। आमचं गेले म्हणल्यावर तर बाकीच्या मुलींनी कशी ड्युटी करायची, काय आदर्श राहणार लोकांसमोर, कशा मुलींना शिकवणार लोक। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये आढळून आलंय। पंढरपूर आणि बीड भागामध्ये गोपाळ बदनेचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा रहिवासी आहे। तर गोपाळ बदनेचा शोध हा सुरू झालेला आहे। तर दुसरीकडे प्रशांत बनकरला सकाळी 4च्या सुमारास पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। गोपाळ बदने हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि त्याचं लोकेशन हे पंढरपूर जवळ आढळून आलेलं आहे। त्यामुळे बीड आणि पंढरपूर या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यामधून अटक केली आहे। प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय। प्रशांत बनकर मित्रांच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये लपून बसलेला होता आणि अखेर 30 तासांनंतर पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दरम्यान सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या आणि निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय।